अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपण आज वामनराज प्रकाशनच्या 9वा अंकातल्या परमपूज्य मामांचे लिहिलेले लेख वाचणार आहोत. आणि आज वाचताना आनंद होत आहे की आज आपले परमपूज्य सद्गुरू दादासाहेब दादा आणि ताई यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त चांगलं वाचन होईल असा माझा अंदाज आहे. परमपूज्य दादांचे चरणी व परमपूज्य काही ताईंचे चरणी माझे साष्टांग दंडवत. आज आपण परमपूज्य मामांचा ब्रह्मपदाच्या प्राप्तीचा सुलभ सोपान यावर परमपूज्य मामा लिहितात. देह असेपर्यंत तरी मी ब्रह्मस्वरूप आहे असे भाव आपल्यालाच हवे. त्यामुळे कालांतराने आपण ब्रह्मस्वरूप आहोत असे वाटायला लागेल, नंतर पटेल आणि अनुभव आल्यानंतर ते पचेलही. जेथ संन्यासीना संकल्प तुटे तेथे योगाचे सार भेटे, ऐसे हे अनुभवाचे ही घटे साचे जया. जेथे संन्यास केला ही जाणीव देखील नाहीशी होते, तेथे योगाचे सर्वस्व प्राप्त होते. असे सत्य ज्याला अनुभवांती निश्चित पटले आहे तोच संन्यासी व तोच योगी होय. योगाच्या ऐश्वर्याचे भांडार. गीतेमधील 6व्या अध्यायाच्या निरूपणाचा प्रसंग मोठा महत्त्वाचा आहे आणि त्याचे निरूपण हे गीतार्थाचे सार आहे. आत्मा परमात्मा रूपी विचार समुद्राचे जणू पहिले तीरच किंवा योगाच्या वैभवाचे उघडलेले ते जणू भांडारच होय. मोठ्या कष्टाने सागर पार करून पलीकडचा किनारा गाठावा त्याप्रमाणे विचाराअंती सापडलेले सारे तत्वज्ञानाचे सार या अध्यायात सापडले. साऱ्या योगाचेही ज्ञान या अध्यायात प्राप्त होते. म्हणून हा अध्याय योगाच्या ऐश्वर्याचे खुले कोठार आहे. या अध्यायाचा चिंतन मननाची पहिली पायरी शब्दज्ञान. प्रथम शब्दज्ञान हे हवेच, त्यानंतर प्रत्यक्ष अभ्यास आणि अभ्यासानंतर अनुभव. एका प्राणात रामनाम घेत राहिल्यास एक वेळ अशी येते की प्राण थांबतो. या थांबलेल्या प्राणाला कुंभक म्हणतात आणि प्राण थांबविण्यासाठी केलेला प्राणायाम सामान्यतः नाक दाबले, तोंड बंद केले की वायूची गती थांबते, कुंभक होतो. कुंभकाचे 2 प्रकार, अंतर्कुंभक आणि बाह्यकुंभक. या दोहोंपैकी फरक आहे. पूरकानंतरचा कुंभक शरीरपुष्टी करतो, वासना वाढवितो, तर रेचकानंतरचा कुंभक वासना नष्ट करतो. जीव हा ब्रह्मच आहे. लोखंडात हिणकस वस्तू असली तर लोखंडाचे वजन वाढते, परंतु ते खरे नाही, कारण त्यामुळे लोखंडाची शुद्धता कमी होते. तद्वत पूरकानंतरचा कुंभक जरी शरीरपुष्टी करू शकत असला आणि हलकेपणाही वाटाव्यास लावणारा असला तरी तो खरा नाही. त्याची खुबी श्री गुरूंना शरण गेल्यानंतरच सापडते. ऐसा पवनाचेनी पाठारे, येता धारणेचेनी पैसारे, क्रमी ध्यानाचे चवरे सापडे तव. सोन्यात किडाळ मिसळल्यावर त्याचे वजन वाढते, परंतु कस कमी होतो, ते खरे नाही. जीवातही ब्रह्मत्व आहे, परंतु संकल्प विकल्पाची किडाळ जाईल तेव्हा. त्याचे असे आहे. पुष्कळ वेळा सूर्याला काळा ढग झाकळून टाकतो, परंतु वारा येऊन तो ढग बाजूला करून गेला की सूर्य तिथेच दिसतो. त्याचप्रमाणे संकल्प विकल्परूपी किडाळ जाईल तेव्हा जीव हा ब्रह्मच आहे. सत्यावर असत्याचा पगडा बसलेला असतो, पण असत्याचा नाश झाला की सत्य आहे तसेच दिसते. दोरीवर आपणाला सापाचा भास होतो, पण तेच प्रखर बॅटरीच्या झोतात पाहिले तर दोरीवर दिसणारा सर्पभास नाहीसा होतो. त्याप्रमाणे श्री गुरुकृपेनंतर संकल्प विकल्प जळून जातात आणि ब्रह्मपदाची प्राप्ती होते. श्री गुरूंचे कर्तृत्व. प्राणशक्ती नागाच्या आकाराची आहे.
ब्रह्मत्व प्राप्तीसाठी ज्या नाडीतून जीव जायला पाहिजे त्या नाडीत कसे जायचे हे त्या जीवाला समजत नसते. कारण वर उल्लेख केलेल्या नागिनीच्या आकाराच्या शक्तीने त्या तोंडाची वाट शेपूट घालून अडवलेली असते. तिला श्री गुरु जागवितात. जागविल्यानंतर उलटी होऊन शेपटीऐवजी तोंडानेच ती त्या नाडीत शिरते. तीही जीवरूपी मुलाला बरोबर घेऊन आणि जीवात्मा व परमात्मा यांचे ऐक्य होईपर्यंत ती साधा बिसाबाही घेत नाही, कसलीही लाजलज्जा बाळगत नाही आणि जीवाला परमपदाला पोचविल्याशिवाय राहत नाही. इंद्रियग्रामातून निघालेला जीव मोक्षाच्या नगराजवळ आल्यावरच ही धाव संपते. श्री गुरुकृपा होते ती आपल्या स्थूल देहावरच ना, असा प्रश्न कोणी विचारील. पण वस्तुस्थिती अशी आहे की श्री गुरुकृपा स्थूल देहावर होत नसते. ती होते लिंगदेह व वासनादेह यावर. वासनांच्यामुळेच आपणाला जन्म घेत राहावे लागते आणि कुठल्याही परिस्थितीत आपणाला वासना या संपवायच्याच आहेत. वासना 3 प्रकारच्या आहेत: शुभ, सम आणि अशुभ. शुभ वासना स्वर्गलोक देतील, समवासना मृत्यूलोक देतील, तर अशुभ वासना नरलोक देतील. त्या कसल्याही प्रकारच्या असल्या तरी त्या या जन्मातच संपवून द्यायचे आहे. कारण संकल्पविरहित जीवन तयार झाले पाहिजे. असे जीवन असले तरच तो मुक्त जीवमुक्त आहे. ज्ञानोपदेशानंतर देह सुटला नाही तरी मुक्त स्थिती येते. भटजी बापू म्हणून एक मोठे संत होऊन गेले. ते जसे संत श्रेष्ठ होते तसेच अत्यंत श्रेष्ठ गायकही होते. एकदा त्यांच्याकडे त्यांचे गायन ऐकण्यासाठी फार लांबून एक रसिक गृहस्थ आले. ते यायच्या थोडा वेळ आधी भटजी बापूंच्या एकुलत्या एक मुलाचे निधन झाले होते. पण आलेल्या रसिक श्रोत्याला विनमुख न करता ते त्याच्यासमोर गाऊन झाल्यानंतर पुढील क्रिया करण्यासाठी बाहेर पडले. हीच जीवनमुक्तावस्था. अशी अवस्था होण्यासाठी वासनांची हाव थांबेपर्यंत कष्ट करावे लागतात. मगच प्रवृत्तीची धाव थांबते आणि परमात्मा हे साध्य व जीवाची मूळ आत्मप्रवृत्ती हे साधन यांचे आलिंगन घडते. पण हे साधण्यासाठी श्री गुरुकृपेची नितांत आवश्यकता आहे. श्री गुरुकृपा ही नावेसारखी आहे. श्री गुरुकृपा ही नावेसारखी आहे असे आपणास पोहणे जमत नसेल तर आपण नावेत बसतो आणि ती आपणाला मुकामाला पोचविते. त्याप्रमाणेच श्री गुरुकृपेचे आहे. आपल्यावरील अज्ञानाचे आवरण काढण्याचा मार्ग आपणास माहीत नाही ना, मग श्री गुरुकृपेची नाव पकडा आणि मुक्कामाला पोचा. आता समजा तुम्हास तुमच्या पुण्याईने श्री गुरु भेटले तरी त्यांच्या कृपेस तुम्ही पात्र होण्यासाठी तुमच्यात किमान जिज्ञासा तरी हवी. ज्ञानेश्वरांच्या काळी राजपाठक म्हणून एक फार थोर अधिकारी सत्पुरुष होते. त्यांच्या अधिकाराची अशी एक गोष्ट सांगतात की श्री ज्ञानेश्वरांनी समाधी घ्यायच्या वेळी राजपाठकाका यांचे कीर्तन ऐकून समाधी घ्यावी अशी इच्छा देवांजवळ प्रगट केली. लागलीच देवांनी त्यांना बोलाविणे पाठविले. कळवले की देव आलेले आहेत, आपण लवकर कीर्तनाला या. यावर त्यांनी कळविले की सध्या वेळ नाही, 2 दिवस थांबा. राजपाठकाकांचा अधिकार खरोखरच मोठा होता. यास्तव पंढरीरायाला 2 दिवस थांबावेच लागले. एकादशीच्या ऐवजी श्री ज्ञानेश्वरांना त्रयोदशीला समाधी घ्यावी लागली. अशा थोर गृहस्थांकडे एकदा एक व्यक्ती स्वप्नात दृष्टांत झाल्यामुळे भेटण्यास आली. त्यावेळी हे थोर सत्पुरुष शेंबराने लडबडलेल्या विष्ठेत लोळणाऱ्या मुलासोबत खेळत होते. त्यांना पाहून आलेल्या व्यक्तीच्या मनात आले की हे कसले जीवमुक्त, यांच्याकडून आपलं काम होईल असे वाटत नाही. त्या थोर सत्पुरुषाने मात्र हे अंतर्ज्ञानाने जाणले व समोरची 4ही मुले विहिरीत टाकून दिली व विचारले,
आता तरी बोला, काय हवे? मुलांचा तर अर्थ नाही ना. आलेली व्यक्ती थक्कच झाली. तिने मुलांना विहिरीतून फेकून दिल्याबद्दल खेद व्यक्त केला. तेव्हा राजपाठक काकांनी मुलांना हाक देताच ती सर्व आपोआप वर आली. इच्छाच बलवत्तर हवी. अशा प्रकारे थोर अधिकारी व्यक्तींशी जरी संबंध आला तरी आपली इच्छाही तेवढीच बलवत्तर असेल तर उपयोग. माणिक प्रभू म्हणून थोर संत होऊन गेले. एकदा त्यांच्या पंक्तीचा खास लाभ घ्यावा म्हणून एक गृहस्थ आला. उत्सव चालू होता. पंचपक्वानांच्या पंक्तीच्या पंक्ती उठत होत्या. या गृहस्थांना प्रत्येक वेळी पंक्तीला बसण्याला आग्रह होई, पण ते तो आग्रह नाकारीत. असे होता होता सर्व पंक्ती संपल्या. माणिक प्रभू हे स्वतः कधी पंक्तीतले जेवण घेत नसत. ते भिक्षा मागूनच भोजन घेत असत. त्या दिवशी भिक्षेत भाकरीचे 5 तुकडे व मिरचीचा ठेचा मिळाला. माणिक प्रभू म्हणाले, यातील 3 तुकडे या सद्गृहस्थांना द्या व मला 2च द्या. ते ऐकून त्या गृहस्थांना हुंदकाच आला. एवढे पंचपक्वानांचे जेवण सोडले म्हणून नशिबी हे तुकडे आले असे त्यांना वाटले. परमपूज्य टेंबेस्वामी एकदा प्रवचन करीत असता अचानक त्यांनी श्रोत्यांना विचारले, कोणाला मुक्त व्हायचे आहे? यावर सर्व श्रोत्यांना मोठा संभ्रम पडला. त्यांना वाटले महाराज मृत्यूचीच गोष्ट काढतायत, म्हणून सर्वजण चुपचाप बसले. कोणी हात वर करेना. स्वामी म्हणाले, वाचलो. कारण त्यांच्या तोंडून एक वेळ शब्द गेला होता. कोणी होकार दिला असताच तर कोणत्याही परिस्थितीत त्यांनी तो पुरा केलाच असता. यास्तव जीवनमुक्तांचा जरी सहवास लाभला तरी त्याप्रमाणे आपल्याही वासना घालवायचा प्रयत्न करणारे शिष्य पाहिजेत. असे संकल्प विकल्प घालू इच्छिणारे जे लोक ते स्त्री गुरुकृपेने ब्रह्मपदाला पोचतात, ब्रह्म होतात. संत चरणचा महिमाच असा थोर आहे. संत चरण रज लागला की सहज वासनेची बीजे जळून जातात. सहजच म्हणजे सहज योगाने, राजयोगाने. सद्गुरु कृपा झाल्यावर नुसते बसावा, मनात प्रपंच खुशाल राहू दे. चित्तात मात्र परमात्मा ठेवा. बसल्यावर ओल्या लाकडातील धुराप्रमाणे वासना प्रथम बाहेर येऊ लागतात. यावेळी अजिबात घाबरू नका. त्याचे असे आहे की पुष्कळ वेळा गटारात निरनिराळ्या प्रकारचे गॅस तयार होतात. त्यामुळे गटारात उतरणाऱ्या माणसाला मरणाचा धोका असतो. अशा वेळी ड्रेनेजचे दार खोलून काडी लावतात. त्यामुळे गॅस पेटून नाहीसा होतो आणि मरणाची भीती टळते. त्याचप्रमाणे प्रथम वासना जाळून टाकाव्या लागतात. समाधीचा खरा अर्थ. वासना जाळून टाकल्यावर सम अधिक आधी होते. आधी सर्व सारखे होते. उदकावर साचलेले शेवाळ बाजूस केल्यावर उदकच दिसते ना, त्याप्रमाणे हे आहे. रोज झोपेत असताना आपण समाधीतच असतो. देहाला सुद्धा विसरलेले असतो, परंतु जागे झाल्यावर पुन्हा पहिल्यासारखे वागू लागतो. त्यामुळे पुढे जाण्याचा क्रम माहिती पडत नाही. त्यासाठी एक धक्का बसला पाहिजे, तरच पुढे जाता येईल. श्री गुरु हा धक्का देतात. समाधीची मख्खी तर ही आहे की वासना घेऊन बसलात आणि समाधी लावलीत तर ती समाधी होऊ शकत नाही. योग वसिष्ठात यासंबंधी एक मोठी मार्मिक गोष्ट आहे. एका मनुष्याला समाधीपर्यंतचा सांगोपांग अभ्यास माहीत होता, पण त्याच्या वासना गेलेल्या नव्हत्या. त्याने स्वतःला शांत 7 दिवसांपर्यंत खड्ड्यात पुरून घेऊन समाधी लावली. 8व्या दिवशी समाधीतून उठताच म्हणाला, दक्षिणा काढा. याचा अर्थ वासना गेलेल्या नसल्यामुळे ती समाधी जड समाधी झाली. अशी समाधी समाधीच नव्हे. वासनांचे गाठोडे न घेता, काहीही न घेता चित्त हरिचरणांपाशी विसावणे म्हणजे समाधी. कित्येक वेळा आपण हातात देवाचा फोटो घेऊन बसतो आणि डुलकी आली की तो आपोआप आपल्या हातातून गळून पडतो. आपण तो मुद्दाम टाकतो का? तर नाही. झोप आल्यामुळे तो गळून पडतो. त्याचप्रमाणे अध्यात्माची झोप आल्यावर प्रपंच आपोआप गळून पडतो. येणे उपाये योगारूढू, जो निरवधी दाहला प्रौढू, तयाची या चिन्हांचा निवाडू, सांगे नाईके. अशा उपायाने
योगारूढ झालेल्या मनुष्याची लक्षणे भगवंतांनी कथन केली आहेत. असा पुरुष कशातही आसक्त होत नाही व सर्व संकल्पांचा त्याग करतो. त्याच्या इंद्रियांच्या घरी विषयांची ये जा होत नाही आणि तो आत्मानंदाच्या खोलीत पोहलेला असतो. असा पुरुष तोच योगारूढ. आता मला असे सांगा की विषय हे आत आहेत की बाहेर? एक मनुष्य अति प्रेमाने आणि मोठ्या भक्तिभावाने निर्जली एकादशी करतो आहे, तर त्या दिवशी त्याचे विषय बाहेर असतील. म्हणून विषयाची मौजच अशी असते की त्यांना प्रयत्न करून मारण्याचे जे जे उपाय आपण करू ते त्यांनाच वाढवायला उपयोगी पडतील. त्यांना काबूत ठेवण्याचा भगवंतांनी सांगितलेला एकमेव उपाय म्हणजे जयांचा पहिला कुरुठा इंद्रिये येथोनी प्रवृत्ती कर्मा ते विये आधी निर्जळूनी घाली तिथे सर्व थेंब. चिखलात रुतलेल्याला काढणारा मोठा सावध व चतुर असावा लागतो. बुडून मरणाऱ्या माणसाला वाचवायला जाणाऱ्यालाही मोठी सावधानता आणि कठोर चतुराई अंगीकारावी लागते. त्याचप्रमाणे विषयापासून तारून येण्यासाठी श्री गुरूंचीच आवश्यकता असते. इंद्रियांचे निर्दालन महत्त्वाचे. असे पहा, विषयांचे अधिष्ठान इंद्रिये ही आहेत आणि इंद्रियांपासून होणारी प्रवृत्तीच कर्माला प्रसवते. म्हणून भगवंत सांगतात की इंद्रियेच प्रथम निर्जळून टाक, निर्जळून घाली तिथे. पण कोण निर्जळून टाकील? तर श्री गुरुच हे काम करतील. मौलींनी या ओळीतील प्रत्येक शब्द तोरून मापून वापरलेला आहे. ते म्हणतात, प्रवृत्ती कर्मा ते विये. विये म्हणजेच प्रसूत होणे, बाळंत होणे. तरी पण व्यवहारात आपण गाय बाळंत झाली, स्त्री व्याली असे शब्दप्रयोग करतो का? तर नाही. का? विणे आणि प्रसूत होणे यात भेद कोणता आहे? गाईलाही बछडाच होतो आणि बाईलाही बछडाच होतो. पण एक जन्मताच उड्या मारू लागतो आणि दुसरा विष्ठामूत्रात लोळू लागतो. वृत्तीची गोष्ट अशीच आहे. ही उठली रे उठली की विषयाला पकडते. म्हणून प्रवृत्ती कमती विये. जीवनमुक्त व्यक्तीच्या आतील वासना जळून गेलेल्या असतात. आत वासना नसल्या की काम झाले. कारण अशा दोन वायरी असल्याशिवाय पंखा चालणार नाही. तद्वत बाहेरील व आतील वासना एकत्रित झाल्याशिवाय भोगाचा पंखा चालतच नाही. शुकापुढे रंभा आली, अगर नरनारायणांसमोर अप्सरा आल्या तरी परिणाम शून्यच. कारण वासना ज्यांच्या मेल्या त्यांना इंद्रियापासून धोका नाही. नर हा ज्याचे अयन आहे तो नारायण. नर हा नारायणाचेच अंश आहे. अशा पेढ्यातच मोदक म्हणजे सारणही पेढ्याचेच. असा हा जीव सारण नारायणात बसला पाहिजे. विषय तो त्यांचा झाला नारायण. या वृत्तीमुळे साधूंसमोर भल्या अप्सरा येऊन टाकूत. त्यांना त्यांचे तिळमात्र भय नाही. म्हणूनच ते जीवनमुक्त म्हटले जातात. आता आपल्याला देवाप्रमाणेच केवळ निरनिराळ्या वृत्तीत ते साधू संत दिसतात ही गोष्ट खरीच. कोणी पिशाचवत भासतो तर कोणी एककल्ली वाटतो. कुंभाराने चाकावरचे गाडगे काढले तरी चाक फिरतच राहते ना. त्याचप्रमाणे ते ज्या वृत्तीत जीवनमुक्त व्यक्ती जातात ती वृत्ती त्यांना काढता येत नाही. ब्रह्मीभूत उपळेकर महाराज पूजा करताना मारुतीला उलटा धरला की तो शीर्षासन करतोस म्हणून म्हणायचे. शाळीग्राम हातात घेऊन गोट्या गोट्या खेळू म्हणायचे. खरे म्हणजे सिद्धांच्या अवस्थेत आपण शिरू नये. आपण साधकाच्या वृत्तीनेच राहावे. ब्रह्मस्वरूपाचे अखंड भान. असे हे साधू देहधारणेऐवळेच जागे असतात. बाकी झोपले